नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, जी काही योजना आहे राजीव गांधी व श्रावणबाळ योजना या योजनेमध्ये जे काही ज्येष्ठ पात्र येतं या ज्येष्ठांना हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईव्ह सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. जर या ज्येष्ठांनी हे जे दोन योजनेचे जे लाभ घेत आहेत, जसं की राजीव गांधी झालं व श्रावणबाळ योजना झाली, या योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत यांनी जर लाईव्ह सर्टिफिकेट काढले नाही तर यांचा जो काही महिन्याचा लाभ आहे म्हणजे 1,500 रुपये जे महिन्याला मिळतात हे पैसे बंद होण्याची शक्यता आहे. तर हे सर्टिफिकेट काढायचं कसं व कुठे काढायचं व हे कुठे सबमिट करायचं काय हे या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत व तसेच हे सर्टिफिकेट मोबाईल मधून कसं काढायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला प्रमाणपत्र कसं काढायचं हे तुम्हाला कळणार नाही. तर चला, वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे व तुम्ही या दोन्ही योजनेपैकी एका योजनेमध्ये कुठेतरी पात्र असायला पाहिजे. व आता नेक्स्ट स्टेप, हे प्रमाणपत्र कुठं आपल्याला सबमिट करायचंय का, तर हे प्रमाणपत्र आपल्याला कुठेही सबमिट करायची गरज नाही. फक्त जस्ट ऑनलाईन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचंय. व्हेरिफिकेशन झालं की हा आपला जो काही लाभ आहे 1,500 रुपयाचा हा सुरळीत आपल्या अकाउंटला जमा होत जाईल. तर हे प्रमाणपत्र मोबाईलवर कसं काढायचं, तर मोबाईलवर काढण्यासाठी खूप सारी सोपी स्टेप येतं व एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनची लिंक मी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्याच्या नंतर माझ्या व्हिडिओच्या जे काही मी सांगितलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र काढता येईल. तर चला, वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचे. प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर बघा इथे बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन आपल्याला इथे टाईप करायचे व तुम्हाला डायरेक्टली मी लिंकसुद्धा दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. हे बघा ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर बघा इथे ओपनवरती क्लिक करा. इथे ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हे पडेल त्या लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची. ती इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली मी. इथे डनवरती क्लिक करा. नंतर बघा पहिल्यांदा आपल्याला डिव्हाइस रजिस्ट्रेशन करावं लागणार. तर डिव्हाइस रजिस्ट्रेशन तुम्ही बायोमॅट्रिक किंवा फेस या दोन्ही पद्धतीने करू शकता. तर तुमच्याकडे जी सुविधा अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या डिव्हाइसचं रजिस्ट्रेशन करा. याच्यासाठी आपल्याला फेस हे करायचे. याच्यासाठी तुम्हाला आधार फेस RD ॲप डाउनलोड लागेल. तर ती ॲपची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तीसुद्धा डाउनलोड करा व इथे प्रोसीडवर क्लिक करा. आता बघा डिव्हाइस रजिस्ट्रेशनवर तुम्ही कोणाचाही आधार नंबर टाकू शकता, तुमच्या घरचा, फॅमिलीचा, किंवा तुम्ही एखादं CSC केंद्र चालक असाल किंवा सेतूधारक असाल तर तुमचा नंबर टाकू शकता. इथे काही अडचण नाही. हे बघा इथे मी नंबर टाकून घेतो व इथे ईमेल मॅनिडेटरी नाही आहे. मी ईमेल जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अपडेटसाठी. बघा इथे रजिस्टरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक OTP येणार. तुमच्या जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असणार व जो तुम्ही वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एक OTP येणार. बघा आता इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. सॉरी, इथे पहिले तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जसं की आधारवरती आहे तसं सेम आधारनुसार टाका व इथे आपले जे काही डिक्लेरेशन आहे ते क्लिक करा. आता इथे तुम्ही सेल्फ किंवा फॅमिलीसाठी जर यूज करत असाल किंवा अदरसाठी यूज करत असाल तर ते तुमच्या याने निवडा, तुम्ही कोणासाठी यूज करणार आहे प्रमाणपत्र काढण्यासाठी. व नंतर स्कॅनवरती क्लिक करा. स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपलं जे काही फेसचं ॲथेंटिकेशन आहे ते चालू होणार व इथे फेस आपला मॅच झाल्याच्या नंतर बघा आपलं ॲप्लिकेशन व डिव्हाइस रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे, जसं की आपलं राज्य महाराष्ट्रावरती क्लिक करायचं. इथं सोशल सिक्युरिटी पेन्शन म्हणून स्कीम येते, याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे लक्षात ठेवा बेनिफिशरी व्हेरिफिकेशन म्हणजे जे काही आपला लाभार्थी आहे त्याचं आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर त्याच्यासाठी 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा जो काही पात्र लाभार्थी आहे त्याचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे व त्याचा खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे
व इथे आपला जो काही कन्सेप्ट आहे तो टाकायचा आहे. तर चला आपण ही माहिती टाकून घेऊ एकदा. हे बघा मित्रांनो, आपण माहिती टाकलेली आहे सर्व. आधार नंबर टाकलेला आहे व मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे व नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार. तो आपल्याला OTP इथे टाकायचा आहे व सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता बेनिफिशरी व्हॅलिडेट बाय दिस स्कीम, प्लीज प्रोसेस आधार ॲथेंटिकेशन. तर याच्यानंतर आपल्याला स्कॅनवरती क्लिक करायचं आहे व जो काही आपला लाभार्थी आपल्याला त्याचा फेसचा स्कॅन करायचा आहे. स्कॅन झाल्याच्यानंतर सक्सेसफुली स्कॅन झाल्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न यायचं आहे व इथे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट. स्कॅन झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला एक BSc ID म्हणून तिथे येतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या व इथे तो BSc ID टाकल्याच्यानंतर तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ज्येष्ठ नागरिकाचं लाईव्ह सर्टिफिकेट म्हणजेच हयात सर्टिफिकेट काढून द्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा व जर तुम्हाला या सर्टिफिकेट काढताना काही अडचण येत असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं सोल्युशन घेऊन येणार. तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.